बुलेटिनमध्ये घेऊयात राज्यभरातील बातम्यांचा वेगवान आढावा। पिंपरी चिंचवडमध्ये भाजपला पुन्हा मोठा धक्का बसलाय। महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 भाजपचे नगरसेवक रवी लांडगे आणि प्रभाग क्रमांक 11 चे भाजप नगरसेवक संजय नेवाळे यांनी आपल्या नगरसेवक पदाचा राजीनामा महानगरपालिका आयुक्त राजेश पाटील यांच्याकडे दिलाय। भाजप नेते प्रसाद लाड यांना मुंबई उच्च न्यायालयानं दिलासा दिलाय। लाड यांच्यावर मुंबई पोलिसांकडून कारवाई होण्याची शक्यता होती। कथित फसवणुकीच्या जुन्या प्रकरणाच्या बाबतीत लाड यांनी उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती। त्यांच्यावर 3 आठवड्यांसाठी कोणतीही कारवाई न करण्याचे आदेश न्यायालयानं दिले। परभणीमध्ये गेल्या 3 दिवसांपासून नागरिकांचं साखळी उपोषण आहे। सोनपेठ नगरपालिकेमध्ये 9 कोटींचा भ्रष्टाचार झालाय। हा भ्रष्टाचार करणाऱ्या दोषींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी नागरिकांनी हे उपोषण सुरू केले। दरम्यान सोनपेठ नगरपालिकेमध्ये कुठल्याही प्रकारचा भ्रष्टाचार झाला नाहीये। हा केवळ निवडणूक स्टंट असल्याचं सत्ताधाऱ्यांनी सांगितलंय। सांगलीमध्ये दलित महासंघातर्फे अनोखं आंदोलन करण्यात आलं। बहुजन समाजाला शासकीय अनुदान दिलं जातं पण ते अजूनही आम्हाला मिळालेलं नाहीये। त्यामुळे दलित महासंघानं हातावर चालत अनोखं आंदोलन केलं। दरम्यान काही दिवसात अनुदान मिळालं नाही तर आयुक्तांना हातावर चालायला लावू असा इशाराही देण्यात आला। अकोल्यामध्ये विविध मागण्यांसाठी आदिवासी संघटनेनं जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर धरणे आंदोलन केलं। या आंदोलनामध्ये शेकडो आदिवासी बांधव सहभागी झाले तर संपूर्ण राज्यभर हे आंदोलन करण्यात आलं। सोलापुरातील महावितरण कार्यालयाच्या 3 मजली इमारतीवर चढून प्रहार जनशक्ती संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं। सक्तीची वीज बिल वसुली आणि शेतकऱ्यांची शेतातील पंपावरील वीज तोडणी लवकरात लवकर थांबवावी अन्यथा आणखी तीव्र आंदोलन करू असा इशाराही देण्यात आला। भिवंडी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांनी विविध मागण्यांसाठी विधान भवनावर पायी मोर्चा काढला। या मोर्चामध्ये 15,000 कर्मचारी सहभागी झाले। या मोर्चातील कर्मचाऱ्यांची कपिल पाटील यांनी भेट घेतली। दरम्यान प्रलंबित मागण्यांसाठी प्रयत्न करण्याचं आश्वासनही दिलं। एक मोठा मोर्चा निघाला होता। तो मोर्चा बघून प्रशासन घाबरलं। प्रशासनाची झोप उडाली। त्यामुळे नवाब मलिक यांना राजीनामा द्यावाच लागेल अशी मागणी भाजप नेते गिरीश महाजन यांनी केली आहे। जर मलिक यांनी राजीनामा दिला नाही तर राज्यभरात त्याचे पडसाद उमटतील असा इशाराही त्यांनी दिलाय। अहमदनगरच्या कर्जत तालुक्यातील सक्तीच्या वीज बिल वसुली विरोधात भाजपनं रास्ता रोको आंदोलन केलं। कर्जतच्या बस स्थानकाजवळ तब्बल 2.5 तास आंदोलन सुरू होतं। या आंदोलनामध्ये भाजप कार्यकर्त्यांसह तालुक्यातील अनेक शेतकरी सहभागी झाले। लातूरमध्ये रावसाहेब दानवेंच्या अर्धमुंडन फोटोला नाभिक समाजानं जोडे मारून आंदोलन केलं। दानवेंनी राजकीय भाषणामध्ये नाभिक समाजाबद्दल अपशब्द वापरल्यानं नाभिक समाजाच्या भावना दुखावल्या। त्यामुळे गांधी चौकात दानवे यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आलं। नंदुरबारच्या नवापूर तालुक्यातील वनहक्क दावेदारांनी आपल्या विविध मागण्यांसाठी विसरवाडी ते नंदुरबार पायी मोर्चा काढला। सत्यशोधक ग्रामीण कष्टकरी सभा शेतकरी संघटनेच्या वतीनं हा मोर्चा काढण्यात आला। तर या मोर्चात जवळपास 5,000 पेक्षा अधिक वनहक्क दावेदार शेतकरी सहभागी झाले। शिक्षकांच्या बदली विरोधात परभणीमध्ये विद्यार्थी एकवटले। कृषी विद्यापीठ इथले शिक्षक महेश देशमुख यांची विद्यार्थी कल्याण अधिकारी या पदावरून बदली झाली। त्यामुळे विद्यार्थ्यांनी कृषी विद्यापीठ परिसरात ठिय्या आंदोलन करत परिसर दणाणून सोडला। बीडच्या अंबाजोगाईमधील सारडानगर इथं पोलीस अधिकाऱ्यांच्या घरी चोरट्यांनी डल्ला मारला। दरम्यान चोरट्यांनी कपाटात ठेवलेले दागिने वस्तू असा एकूण 1,26,800 रुपयांचा मुद्देमाल लंपास केला। या प्रकरणी अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यामध्ये अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला। बीडच्या केज तालुक्यातील मांगवडगाव इथं एका 35 वर्षीय तरुणाचा मृतदेह विहिरीत आढळलाय। प्रमोद इंगळे असं या मृत तरुणाचं नाव आहे। पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी विहिरीतील पाणी उपसून मृतदेह बाहेर काढला। तर ही घटना नेमकी कोणत्या कारणातून घडली याचा तपास सुरू आहे। विरारमध्ये एका हॉटेल मॅनेजरनं गळफास घेऊन आत्महत्या केली। रामचंद्र आयरमल असं या मॅनेजरचं नाव आहे। काल मध्यरात्री त्यानं डॉल्फिन रिसॉर्टमध्ये आत्महत्या केली। पोलिसांना घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडली आहे।
नाशिक जिल्ह्यामध्ये अन्न आणि औषध प्रशासनानं तब्बल 46 लाखांचा गुटखा आणि पान मसाला जप्त केला। या प्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला। बुलढाणा गावातील एका खासगी गोदामावर छापा टाकून ही कारवाई करण्यात आली। औरंगाबादच्या सिल्लोड तालुक्यातील शिवना इथे एका दुकानाला भीषण आग लागली। या आगीमध्ये दुकानातील झेरॉक्स मशीन, जनरल सामान जळून खाक झालं। शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। नाशिकच्या मालेगाव शहरातील सहारा हॉस्पिटल जवळ उभ्या असलेल्या मारुती गाडीला अचानक आग लागली। ही घटना दुपारच्या सुमारास घडली। अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी दाखल होत ही आग विझवली। सांगली जिल्ह्यातील आटपाडी तालुक्यातील राजेवाडी इथं शेतीच्या बांधावरून 2 शेतकऱ्यांना मारहाण करण्यात आली। हा मारहाणीचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झालाय। तर या प्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यामध्ये 6 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अकोल्याच्या जिल्हा स्त्री रुग्णालयातून एक महिला बेपत्ता झाली आहे। 7 मार्चला फरीदाबी अशफाक शाह ही महिला जिल्हा स्त्री रुग्णालयातून अचानक बेपत्ता झाली। त्यामुळे तिच्या नातेवाईकांनी तक्रार पोलीस स्टेशनला दिली आहे। पुण्यातील कात्रज परिसरात भटक्या कुत्र्यानं एका चिमुकलीवर हल्ला केला। कुत्र्याच्या चाव्यामुळे 6.5 वर्षांची चिमुकली गंभीर जखमी झाली आहे। त्यामुळे तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। औरंगाबाद जिल्ह्यातील वैजापूर, कन्नड, सोयगाव, सिल्लोड, खुलताबाद या तालुक्यामध्ये अवकाळी पावसानं जोरदार हजेरी लावली। त्यामुळे रब्बी पिकांचं मोठं नुकसान झालंय। रब्बी पिकांसोबत भाजीपाला पिकांचंही नुकसान होण्याची शक्यता आहे। चंद्रपूर जिल्हा पोलिसांच्या वतीनं सायबर सुरक्षा सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं। सप्ताहाच्या निमित्तानं शाळा, महाविद्यालय त्याचबरोबर ग्रामीण भागातही सायबर सुरक्षेबाबत जनजागृती मोहीम राबवली जाणार आहे। लातूर जिल्ह्यातील कोविड लसीकरण पूर्ण करण्याचं आव्हान आता प्रशासनासमोर आहे। आतापर्यंत तब्बल 8 लाख नागरिकांची दुसऱ्या डोसकडे पाठ फिरवल्याचं समोर आलं आहे। तर तिसरी लाट ओसरण्याआधीच लसीकरणाचा जोर ओसरल्याचं पाहायला मिळालं। अवकाळी पावसामुळे धुळे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालंय। नुकसान होऊन जवळपास 48 तासांपेक्षा जास्त काळ ओलांडला तरीही कृषी विभागातर्फे पाहणी करण्यात आलेली नाही। त्यामुळे लवकर पंचनामा करून नुकसान भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी करतायत। रशिया युक्रेन युद्धाचे पडसाद नागपूर जिल्ह्यातही उमटू लागलेत। नागपूरच्या कळमना धान्य बाजारात गेल्या 15 दिवसात गव्हाच्या दरात प्रति क्विंटल 300 ते 400 रुपये वाढ झाली आहे। रशिया युक्रेनवरून गव्हाची आयात करणारे देश सध्या भारतीय गव्हाची मागणी करू लागलेत। त्यामुळे गव्हाच्या दरात वाढ झाली आहे। नंदुरबार जिल्ह्यामध्ये गारपीट आणि अवकाळी पावसामुळे शेतकरी चिंतेत सापडलाय। या अवकाळी पावसाचा पपई, केळी, गहू, हरभरा पिकांना फटका बसलाय। त्यामुळे हातातोंडाशी आलेला घास पावसानं हिरावून घेतल्याची भावना शेतकरी व्यक्त करतायत। बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर पुन्हा एकदा आसमानी संकट ओढावलंय। ढगाळ वातावरणामुळे उन्हाळी पिकांवर मावा आणि कीड रोगाचा प्रादुर्भाव वाढतोय। त्यामुळे शेतकऱ्यांचं उत्पन्न घटण्याची शक्यता आहे। वाशिमच्या रिसोड शहरातील अतिक्रमण हटवण्यास प्रशासनानं सुरुवात केली आहे। आंबेडकर चौक ते लोणी फाटा रस्त्यावरील असलेलं अतिक्रमण हटवण्यासाठी आज मोहीम राबवण्यात आली। यावेळी अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा मोठा बंदोबस्त लावण्यात आला। लातूर शहरात महानगरपालिकेमार्फत शहरामध्ये एकूण 21 प्राथमिक आणि माध्यमिक शाळा चालवल्या जातात। आजपर्यंत या शाळांना कोणतेही नाव देण्यात आलं नव्हतं। मात्र आता या शाळांचं नामकरण करून या शाळांना महापुरुषांची नावं देण्याचा निर्णय लातूर महानगरपालिकेनं घेतलाय। ब्रेक द बायस अर्थात भेदभाव सोडा या संदेशासाठी 13 मार्चला नागपुरात 5 किलोमीटर मॅरेथॉन दौड आयोजित करण्यात आली आहे। ब्रेक द बायस रन फॉर इक्वॅलिटी या संदेशासह रन फॉर सेफ्टीवर आधारित फक्त महिलांसाठी ही स्पर्धा आहे। नाशिकच्या दुगारवाडीमध्ये एका आजीनं आपल्या नातवाला बिबट्याच्या तावडीतून वाचवले। 6 वर्षांचा रोशन खाडम हरघरात एकटा असताना बिबट्यानं घरामध्ये घुसून हल्ला त्याच्यावर केला आणि मुलाच्या आजीनं बिबट्याला हुसकावून नातवाला वाचवलं। पुणे जिल्ह्याच्या खेड, शिरूर, आंबेगाव आणि जुन्नर तालुक्यामध्ये जोरदार पावसानं हजेरी लावली। अनेक गावांना रात्री वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसानं झोडपलं। या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली आहे।
जिल्हा बँकेकडून नवीन 290 कोटींच्या कर्जाचं वाटप केलं जाणार आहे, तर बँकेनं मार्च अखेरच्या पार्श्वभूमीवर बड्या थकबाकीदारांकडून वसुलीसाठी विशेष प्रयत्न सुरू केलेत। जिल्ह्यातील काही साखर कारखानदारांकडे सुमारे 500 कोटींपेक्षा जादा थकबाकी आहे। सांगली जिल्ह्यातील जत तालुक्यातील उमदी इथं मध्यरात्री 2 गटात तुफान हाणामारी झाली। या हाणामारीमध्ये 2 तरुणांचा मृत्यू झालाय, तर एका तरुणाची प्रकृती चिंताजनक आहे। नाशिक जिल्ह्यामध्ये वीज पडून शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झालाय। चांदवड तालुक्यातील वाकी बुद्रुकमध्ये आज पहाटे 6च्या सुमारास ही घटना घडली आहे। विजांच्या कडकडाटासह या परिसरामध्ये अवकाळी पाऊस सुरू असताना वीज पडून तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला। एसटी विलिनीकरणासाठी मावळमधील एसटी कर्मचाऱ्यांचं अद्यापही आंदोलन सुरूच आहे। आता तळेगाव दाभाडेमधील एसटी कर्मचाऱ्यांनी अर्धनग्न आंदोलन सुरू केलंय। आज त्यांच्या आंदोलनाचा 120वा दिवस होता। जोपर्यंत सरकार न्याय देणार नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवू असा निर्धार त्यांनी केलाय।